भारतीय तलवारबाजी महासंघाचे सचिव आणि आशियाई महासंघाचे महासचिव राजीव मेहता यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नाशिकला 10 ते 12 वर्षातील जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं। नाशिक जिल्हा तलवारबाजी महासंघ आणि दुधारे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धा श्री कालिकादेवी मंदिर संस्थानच्या सभागृहात घेण्यात आल्या। यावेळी ओझर नगरपालिकेचे नगरसेवक अशोक कदम, अशोक दुधारे, क्रीडा मार्गदर्शक राजू शिंदे, जय शर्मा, राहुल फडोळ, दीपक निकम पाटील उपस्थित होते। मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर अशोक दुधारे यांनी स्पर्धेचा गोषवारा विशद केला। असे त्यांच्या वाढदिवसात आपण या ठिकाणी तलवार स्पर्धेचं आयोजन केलेले। या स्पर्धेच्या उद्योगासाठी ओझर नगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय अशोक कदम सर, त्याचप्रमाणे जिल्हा सचिव राजू शिंदे सर, राष्ट्रीय खेळाडू राहुल फडोळ, प्रसाद परदेशी आणि विद्यार्थी मित्र, तुम्हाला एक चांगली संधी यासाठी आहे की इथून जी निवड झालेली आहे त्यांना परभणी इथं राज्यस्तरीय स्पर्धेत खेळायचे 21, 22, 23ला, आणि त्या ठिकाणून निवड झालेली जे मुलं आहेत त्यांची राष्ट्रीय स्पर्धा आहे जम्मू या ठिकाणी। जम्मूला आहे ती 21, 22, 23 सप्टेंबरला आहे। त्यामुळे तुम्हाला तयारी आणि सरावाची एक चांगली संधी आहे। आपल्याला माहितीसाठी की 10 आणि 12 वर्षाची स्पर्धा पूर्ण भारतात पहिल्यांदा नाशिकला सुरुवात झालेली आहे, राज्य आणि राष्ट्रीय। त्यामुळं आता रिझल्ट होतोय। आता तुमच्यावर जबाबदारी आहे। आमचा हा उद्देश होता की येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये, भविष्यातील ऑलिम्पिकमध्ये यातले खेळाडू टिकावे। आमचा हा उद्देश होता। 10 जरी खेळाडू आले तर 10 ते 2 खेळाडू शेवटपर्यंत राहिले तर ते निश्चितच भविष्यात आपलं कौशल्य दाखवतील। या उद्देशाने आपण या स्पर्धा चालू केलेली आहे। आता तुमच्यावर आपली ही अपेक्षा आहे की तुमच्यासाठी 28 नाही पण 32चा ऑलिम्पिक तुमची वाट बघत आहे की आपण तुमच्या कोण जात आहे। यासाठी तुम्ही सातत्य सरावात असला तर निश्चितच तुम्ही पुढे जाल। या स्पर्धांच्या माध्यमातून भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार व्हावेत असा उद्देश अशोक कदम आणि राजू शिंदे यांनी स्पष्ट केला। महाराष्ट्र आतील या तलवारबाजीच्या जिल्हा स्पर्धा आज आयोजित केलेल्या आहेत। आपण सर्व स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहात। आपल्यातले जे निवड झालेले स्पर्धक आहेत हे पुढे महाराष्ट्राच्या चाचणीसाठी रवाना होते। मी जे निवडून येतील त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो, आणि जे निवडून येणार नाही त्यांची तयारी एकदम जोरदार करायची। नुसतं महाराष्ट्रामध्ये आपली निवड झाली पाहिजे, नाशिकचं नाव महाराष्ट्रामध्ये गाजलं पाहिजे अशा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। यानंतर स्पर्धेला प्रारंभ झाला। बालवयातच खेळाडूंचे नैपुण्य या स्पर्धात दिसून आल्याने पालकांनीही समाधान व्यक्त केलं। याप्रसंगी प्रसाद परदेशी, अमोल आहेर, भूषण भटाटे यांच्यासह क्रीडाप्रेमी उपस्थित होते। मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक।